नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे कोकणातली, कारण रत्नागिरीतल्या खेडचे भाजपचे शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांची सध्या चांगली चर्चा होती आहे, कारण याचं कारण ठरलाय त्यांचा एक व्हायरल होणारा व्हिडिओ। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक झाल्यानंतर काही युवा सेनेचे पदाधिकारी हातात कोंबड्या घेऊन आंदोलन करत होते आणि यावेळी कानडे थेट हे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना जाऊन भिडले होते। हातातल्या कोंबड्या आधी टाका असं म्हणत त्यांनी दमदाटी करायला तिथे सुरुवात केली होती। त्यांचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय। कानडेंनी हे साहस दाखवलं आणि त्यामुळे धाडसाची दखल आता दिल्लीतून घेण्यात आली अशी माहिती सध्या कळते। राज्यातल्या भाजप नेत्यांनी देखील त्यांचं कौतुक केलंय आणि दिल्लीतल्या भाजपच्या एका बड्या नेत्यानं त्यांना फोन केला होता आणि दिल्लीत त्यांना बोलवलंय अशी माहिती देखील सध्या कळते। बातमी आली आहे कोकणातून, बघूयात त्यांच्याशी या संदर्भात केलेली ही बातचीत आहे। पक्षप्रमुखांना कानाखाली मारतो असं बोललेले आहेत। मग त्याच्या आधी लाड साहेबांनी काय बोलले? तुमच्या पक्षप्रमुखांना काय बोलले? लाड साहेबांना आम्ही निषेध करायचा नाही का? आम्ही करू शकतो की नाही? कोंबड्या साईडला देऊ, आम्ही करू शकतो की नाही? करू शकतो। कोंबड्या साईडला देऊ, पक्षप्रमुखावरचे आमच्या बोलले तो पण मला काय करायचं? कोंबड्या बाजूला द्या सांग। तुमच्या बोलल्यावर तुम्ही पण निषेध करायचा। आम्हाला निषेध करायचं नाही, आम्ही पण निषेध करतो लक्षात घ्या। कोंबड्या बाजूला ठेव पहिला। काय सांगा? तुमचा काल कार्यक्रम अनिकेत सेठ, तुमचा काल कार्यक्रम होता। 100% चांगला झाला, तुम्ही तुमचा केलं, आम्ही आमचा कार्यक्रम करतोय। कोंबड्या साहेब बाजूला ठेव सांगा। ठाकरे आमचे दैवत आहे, त्यांच्या विरोधात ते बोलले, आम्ही बोललो नाही। काहीतरी नाही। अनिकेत सेठ, एक लक्षात घ्या, ठाकरे आमचे दैवत आहे, तुम्ही तुमच्या पक्षाचा कार्यक्रम करताय। सेठ पक्षप्रमुख मला सांगा, त्यावेळेला आंदोलन झाली, कशा प्रकारे तुमच्या तिथे आक्रमक भूमिका होती? तिथं मी गेल्याच्या नंतर त्यांच्या हातात कोंबड्या होत्या आणि एकदम विचित्र अशा त्यांच्या घोषणाबाजी चालू होती, म्हणजे खरोखर निंदनीय आहेत। त्यांना आंदोलन करण्याबद्दल आमचं काही दुमत नाही, पण त्याची एक पद्धत पाहिजे की तुम्ही कोणाला बोलताय, तुमची पद कुठं आहे आणि राणेसाहेबांचं पद कुठं आहे, बोलायची काहीतरी पद्धत पाहिजे। आम्ही त्यांना रोखत होतो, त्यांनी ऐकलं नाही, त्याच्यामुळे मला आक्रमक भूमिका घ्यायला लागली। पण हे चित्रीकरण झालेलं आहे आणि तुमचा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण देशभरात व्हायरल झालेला आहे। पक्षाच्या पातळीवर, वरिष्ठ पातळीवरून आपली काय दखल घेतली गेली? पक्षाकडून एवढी दखल घेतली की मला ते अपेक्षित पण नव्हतं, पण दिल्लीपासून ते अख्ख्या महाराष्ट्रापर्यंत सगळ्या नेत्यांचे मला फोन आलेले आहेत आणि शाबासकीची अशीच थाप पडली। प्रत्येक कार्यकर्ता अजून जोमाने काम करेल, अशीच शाबासकी भेटत जर राहिली तर अजून जोमाने काम करेल आणि आम्हाला अजून वेगळ्या प्रकारची ताकद नक्कीच भेटणार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल चालू केली। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। त्यामुळे भाजपचे या पदाधिकाऱ्याला सध्या दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्त्वाच्या नेत्यांचे फोन येत आहेत अशी प्रतिक्रिया देखील त्यांनी दिली आणि अशाच प्रकारे प्रोत्साहन मिळालं तर कार्यकर्ते आणखीन जोमानं काम करतील अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे या चर्चेत असलेल्या भाजपच्या पदाधिकाऱ्यासंदर्भातली ही बातमी आपण बघतोय। राणेंविरोधात काही शिवसेनेच्या युवा सेनेचे काही नेते तिकडे आंदोलन करत होते आणि त्यांच्या हातात कोंबड्या घेऊन ते आले होते आणि त्यावेळी तेव्हा त्यांची झालेली ही झटापट आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याशी जी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यावर या भाजपच्या नेत्यानं मात दिलेली होती। त्यामुळे त्यांच्या या कृत्याची दखल आता भाजपनं देखील घेतलेली आहे वरिष्ठ नेतृत्वानं आणि त्यामुळे खेडचे भाजप शहराध्यक्ष अनिकेत कानडे यांची सध्या चांगली चर्चा रंगली आहे। आणि आता बातमी कोरोना संदर्भातील, राज्यात कोरोनाची लाट आता काही प्रमाणात ओसरली असली तरी बाजारपेठा आणि लोकल सेवा सुरू झाल्यात आणि रस्ते पुन्हा एकदा गर्दीनं फुलतायत। पण गेल्या काही दिवसांपासून आटोक्यात असलेली कोरोनाबाधितांची संख्या आज अचानक वाढली आहे। गेल्या 24 तासात कोरोनामुळे 216 जणांचा मृत्यू झालाय। राज्यात तब्बल 5031 नवीन रुग्ण आढळल्याचं कळतंय। गेल्या काही दिवसांपासून ही रुग्णसंख्या 4000च्या आत होती, पण आता अचानक यात वाढ झाल्याचं कळतंय। कोविड चाचणीच्या 188 नमुन्यांमध्ये सर्वाधिक 128 रुग्ण हे डेल्टा विषाणूचे आहेत। अल्फा 2, त्याचबरोबर केपा 24 आणि इतर सर्वसाधारण प्रकाराचे विषाणू आढळलेत असं महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जाते।
राज्यातल्या कोरोनाबाधितांची आकडेवारी नेमकी काय सांगते त्यावर देखील आपण नजर टाकणार आहोत, कारण काही दिवसांपूर्वी 4,000च्या जवळ असणारा हा आकडा आता 5,000पर्यंत पोहोचतानाचा हा ग्राफ सध्या आपण बघतोय आणि आलेखामध्ये आपण स्पष्टपणे दिसतो. 21 ऑगस्टला 4,575, 22 ऑगस्टला 4,141, 23 ऑगस्टला ही संख्या बऱ्यापैकी कमी म्हणजे 3,643 वर होती. पुन्हा एकदा या संख्येत वाढ होऊन 24 ऑगस्टला 4,355 आणि 25 तारखेची जी नोंद झाली आहे ज्या रुग्णांची, ज्यामध्ये म्हणजे ही कालची आकडेवारी आहे ज्याच्यामध्ये 5,031 पर्यंत हा आकडा पोहोचलेला आहे. त्यामुळे प्रत्येकानं काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. राज्यावरचं डेल्टा प्लस व्हेरियंटचे संकट आणखीन आता गडद झालंय, कारण राज्यातल्या 24 जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेत. डेल्टा प्लस बाधित असलेल्या सुमारे 65% नागरिकांना लसीकरण त्यांचं झालेलं नाही. आत्तापर्यंत आढळून आलेल्या डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये 103 पैकी 17 रुग्णांचं लसीकरण करण्यात आलं होतं आणि 18 लोकांनी आत्तापर्यंत 1 डोस घेतला होता. आणि याच विषयी आम्ही तज्ज्ञांचं देखील मार्गदर्शन जाणून घेतलं. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याशी संवाद साधला. या संदर्भात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता आहे. सर, नेमकं हे जे समोर आलेले आकडे आहेत, नक्कीच डेल्टा प्लसचा प्रसार वाढतोय, पण लसीकरण आणि डेल्टा प्लस याचं समीकरण कसं बघायचं? नाही, कसं आहे की आपण डेल्टा किंवा डेल्टा प्लस किंवा लॅम्बडा या सर्व ज्या नवीन आता आपण त्याच्या बघतो, म्युटेशन बघत आहोत. तर आता आपण पाहतो की लसीकरणाचा 1 डोस घेतल्यानंतर ही आपला संसर्ग झालेला दिसतोय. लसीकरणाचा 2रा डोस घेतल्यानंतरही आपला संसर्ग झालेला दिसत आहे. तर यामुळे पहिल्या दिवसापासून आपलं सांगितलं जात आहे की लसीकरण केल्यानंतर संसर्ग होणार नाही असं निश्चित नाही. संसर्ग होऊ शकतो. संसर्ग झाल्यानंतर जो आजार आपला होणार आहे तो सौम्य स्वरूपाचा असतो आणि म्हणून आपण ज्यांना 17 आणि 18 लोकांना संसर्ग झाला आहे त्या सर्वांची हिस्ट्री पाहिली तर असं नाही की त्यांना काही वेगळ्या त्यांना आपल्याकडे जे आहे त्यांचे काही आजार काही लोकांना आहे, काहींना नाही आहे. पण याचा अर्थ असा आहे की जरी आपण इम्युनायझेशन करून घेतलं असेल तरी आपण आपल्याला जे कोविडसाठी करायचं आहे की मास्क वापरायचा आहे, अंतर ठेवायचं आणि हात धुवायच्यात, या गोष्टी आपण केल्या पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की डेल्टा प्लस हा इम्युनायझेशन झालेल्या लोकांना होतो आहे का, तो काही वेगळा आहे का? अजिबात नाही. डेल्टा प्लस असो किंवा डेल्टा असो, इम्युनायझेशन ज्यांना केलं आहे, व्हॅक्सिन ज्यांना दिलं आहे, अशा सर्वांना याच्यातल्या काही प्रमाणामध्ये हे संसर्ग होणार आहे आणि म्हणून संसर्ग टाळण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आणि याचा आजार सौम्य होणार आहे म्हणून आपण त्याची काळजी घेणं बंद केलं नाही पाहिजे. आपण त्याची काळजी घेतली तर हा आजार आपला नक्की होणार नाही. सर, भविष्यामध्ये बूस्टर डोसची सुद्धा गरज भासू शकते का? ज्या पद्धतीने आता डेल्टा प्लस पसरतोय, हा डेल्टा प्लस पसरण्याचा वेग आपल्याला आटोक्यात आणायचा असेल तर काय करावं लागेल आणि बूस्टर डोसची भविष्यात गरज किती लागेल? कसं आहे की बघा, डेल्टा प्लस आपल्याला खरंच आटोक्यात आणायचं असेल तर सगळ्यांनी म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्यांनी 14 दिवस मास्कच काढू नये आणि जर सगळ्यांनीच 100% मास्क 14 दिवस घातला तर हा आपल्यात राहणारच नाही आहे आणि हे करणं फार सोपं आहे आणि म्हणून आपण त्याचा संसर्ग टाळायचा असेल तर मास्क घालणं आपल्याला कंपल्सरी आहे, ते आपण केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपला जो आपण काही त्याचे अवॉइड करतो आहे किंवा डेल्टा प्लस जो आपण म्हणतो आहे की ते पुढे काय करणार आहे, हे बघा, जेव्हा हा आजार वाढत जाईल तर तेव्हा असा हा सर्ज निर्माण करणारा आजार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. तर लसीकरण सध्या वेगाने सुरू आहे, परंतु काळजी घेणं सुद्धा लसीकरणानंतर तितकंच गरजेचं आहे. लस घेतली म्हणजे तुम्हाला सुरक्षा कवच मिळालेलं असलं तरी सुद्धा स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आता बातमी आहे भारतातल्या लसीकरण मोहिमेला तर आणखी वेग येणार आहे. त्याचं कारण काय हे समजावून सांगूयात, कारण आता लवकरच देशातल्या 12 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना प्रतिबंधक लस दिली जाणार आहे. देशात या वयोगटातल्या मुलांची संख्या 12 कोटींपर्यंत आहे. आतापर्यंतची माहिती या संदर्भात मिळते त्यानुसार ही लस सर्वप्रथम गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलांना दिली जाईल. BCCI देखील या संदर्भातली परवानगी देण्यात आली आहे आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून मुलांना झायडस कॅडिला ही लस दिली जाणार आहे. आणि कोरोनाच्या प्रसारासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आणि ती माहिती अशी आहे की डोळ्यातल्या अश्रूंमधून कोरोना पसरत असल्याचं आता एका अहवालातून समोर आलंय. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचे अश्रू कोरोना ट्रान्समिशनचे एक नवीन साधन असू शकतं
असा अहवाल अमृतसरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानं संशोधनातून त्यांच्या हा मुद्दा समोर आलाय. अश्रूंद्वारे कोरोना पसरण्याची शक्यता 17.5% असल्याची धक्कादायक बाब यातून समोर आली आणि यामुळे नागरिकांनी हातांसोबत डोळ्यांचीही काळजी घ्या असं आवाहन डॉक्टर करतायत. कोरोनाचा धोका सुद्धा अश्रूंमधनं असू शकतो, हे किती सत्य आहे? नाही, आता आपण बऱ्याच दिवसापासून असं चाललं होतं की आपल्या शरीरामध्ये जे फ्लुइड्स असतात सगळे, म्हणजे तो थुंकी असो, खोकल्याचा फ्लुइड असो किंवा आपल्या डोळ्यातले टीयर्स असो, अश्रू असो, तर यामधनं करोना पसरू शकतो असं त्याचा अभ्यास होता. आणि हा अभ्यास करत असताना आपलं जे मेडिकल कॉलेजेस आहेत, अमृतसर मेडिकल कॉलेज आहे, तर त्यांनी एक असा अभ्यास केला आहे की ज्या रुग्णांना करोना झाला आहे त्यांच्या अश्रूमध्ये करोनाचे व्हायरसेस असतात. तसंच आपण जेव्हा शिंक करतो किंवा खोकला करतो त्याच्यामध्येही करोनाचे व्हायरसेस असतात. आणि म्हणून या आपल्या शरीराच्या फ्लुइडपासनं आपल्याला त्याचं इन्फेक्शन होऊ शकतं. तर त्याच्यातला अश्रूमध्ये पण असतं, असा तो रिसर्च आहे. आता याचा जेव्हा आपण नीट अभ्यास करू त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे पुढे की अश्रूमुळे अतिशय कमी प्रमाणामध्ये अशा प्रकारचा संसर्ग होऊ शकतो. दुसरं असं आहे की अश्रूमध्ये आहे पण ते अश्रू उडून आपल्या शरीरामध्ये जात नाहीत. पण कुणी रडत असेल, ज्याला आजार आहे तो रडत असेल, तर ते अश्रू बाहेर येतात आणि तिथे आपला टच झाला तर ते आपल्या हाताला लागू शकतात. आणि आपला हात, आपला सवय असते डोळा चोळायची, ते चोळला तर त्याच्यामुळे तशा प्रकारचं संसर्ग होऊ शकतो. पण हा अतिशय फार कमी प्रमाणामध्ये आहे. ज्या पद्धतीने अश्रूंच्या बाबतीत आता हे समोर रिसर्च आलेला आहे, आणखीन काय काळजी डोळ्यांच्या बाबतीत सर्वसामान्यांनी घेणं गरजेचं आहे? कारण हा संसर्ग पसरण्याची शक्यता जास्त आहे. ज्या पद्धतीने म्हटलं की डेल्टा हा चिकन पॉक्स प्रमाणे पसरू शकतो. नाही, कसं आहे की डेल्टा जो आजार आहे आपण पाहिलं आहे की हा अतिशय चिकट असा आजार आहे आणि त्याचा संसर्ग सगळीकडे होतो आहे. आणि म्हणून आपण डेल्टा होऊ नये याच्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. आणि काळजी घेत असताना सर्वात महत्त्वाची काळजी आहे आपण मास्क लावला पाहिजे. आपण एक मास्क लावा किंवा 2 मास्क लावा. त्याचबरोबर मास्क घाण होतात तेव्हा त्या मास्क घाण होऊ देऊ नका, त्या आपण धुतल्या पाहिजे आणि त्या आपण स्वच्छ केल्या पाहिजे. आपण असं केलं तर मास्क हा आपला प्रोटेक्शन देऊ शकतो आणि म्हणून आपण मास्क लावणं पाहिजे. त्याचबरोबर आपले हात धुवायची सवय ही मोडली नाही पाहिजे, हात धुतलेच पाहिजे आणि अंतर ठेवलं पाहिजे. आणि या गोष्टी आपण जर पाळल्या तर तो आजार कुठलाही असो आपण त्याच्यापासून आपला संसर्ग होत नाही. आणि म्हणून डोळ्याच्या सिक्रेशन किंवा अश्रूचा जो आज आपण संशोधन पाहिलं, वाचलं, त्यासाठी आपण काळजी न करता आपण ज्यांना संसर्ग झाला आहे त्याच्या अश्रूला आपला स्पर्श होणार नाही याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच. तर कोविड काळामध्ये सुद्धा तुम्ही शारीरिक स्वच्छता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हात सॅनिटाईज करणं किती गरजेचं आहे आता कळून चुकलेलं आहे. त्यामुळे अश्रूंना सुद्धा स्पर्श करताना सावधानता बाळगणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेशसह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. तर टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर उदय कुलकर्णी सर आता आपल्या सोबत आहेत. डॉक्टर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये. कारण आपण एकीकडे बघतोय की अश्रूंच्या द्वारे देखील कोरोना पसरण्याची भीती सध्या व्यक्त होते, याविषयी विस्तारानं सांगाल? त्यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. पण अश्रूंमुळे देखील आता कोरोना पसरू शकतो हे आता एका अहवालातून स्पष्ट झाले आणि त्याच्यामुळे आपल्याला हातांची स्वच्छतेची आपल्याला सवय लागलेली आहेच, पण त्याचबरोबर डोळे आणि तो परिसर देखील स्वच्छ ठेवा असं आता आवाहन वैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून करण्यात आलंय. पुढची बातमी आपण बघणार आहोत विदर्भातली. कारण डेल्टा प्लसचे रुग्ण तिथे आढळलेत असं कळतंय. कारण विदर्भात एकूण 21 डेल्टा प्लसचे रुग्ण आढळले असं कळतंय आणि यातली संख्या जर आपण पाहायला गेली विदर्भातली तर अमरावतीमध्ये ही संख्या आहे 6, गडचिरोलीमध्ये 6 रुग्ण आढळलेत, नागपुरात 5, यवतमाळमध्ये 3 आणि भंडाऱ्यामध्ये 1 रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, या डेल्टा प्लस व्हेरियंटचा प्रसार वेगानं होताना दिसतोय. आत्ताच आपण बघितलं की राज्यातल्या एकूण रुग्णसंख्येत देखील 25 ऑगस्ट म्हणजे कालची रुग्णसंख्या ही 4000चा टप्पा ओलांडून 5031 पर्यंत पोहोचलेली होती. आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. डॉक्टर उदय कुलकर्णी आता आपल्या सोबत आहेत.
डॉक्टर उदय, डेल्टा प्लस व्हेरियंट विषयी सध्या चिंता वाढते असं वाटतंय, याविषयी देखील सांगा. आणि त्याचबरोबर दुसरा मुद्दा हा जर त्याच्याशी जर तुम्हाला कनेक्ट करायचा असेल तर अशासाठी की कोरोना हा अश्रूंद्वारे देखील पसरतोय असं म्हटलं जात आहे, त्याविषयी देखील मार्गदर्शन कराल. सगळ्यात पहिल्यांदा तर दर्शकांना सांगायचं म्हणजे डेल्टा प्लस हा एरर कॅटॅस्ट्रोफ, म्हणजे एखादी जे काही बदल त्याच्यामध्ये होतोय, म्युटेशन होतोय, त्याच्यातला एक भाग म्हणून आता सगळीकडे दिसायला लागलाय. त्याचा प्रसाराचा वेग खूप मोठा आहे असं आपल्याला दिसून येत आहे. त्यामुळे आत्ताच्या 1-2 केसेस आहेत त्या जॉमेट्रिकल प्रोग्रेशननी खूप मोठ्या, आता 4 ते 5 हजार आहेत अशी एक शंका व्यक्त केली जाते की 1.5 ते 2 लाखापर्यंत एका दिवसाला महाराष्ट्रामध्ये याची संख्या वाढू शकेल, इतक्या मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होण्याची शक्यता आहे. फक्त सुदैवाची गोष्ट आणि आणखीन एक भाग म्हणजे जेवढ्या वेगाने त्याचा प्रसार होतोय त्या मानाने त्याची घातकता असं कमी असणार आहे. वॅक्सिनेशन मोठ्या प्रमाणात आपल्याला झालेलं आहे, बऱ्याच जणांना आतापर्यंत याची माहिती झालेली आहे. राज्य सरकारनेही वेगवेगळी पावलं घेत आहेत. अगदी आपण सोसायटीतल्या सोसायटीत त्यांचं त्या ठिकाणी ऍडमिशन म्हणजे त्यांना तिथे ठेवण्याची व्यवस्था करणं, क्वारंटाईन करणं, इथपर्यंत सगळ्या काही गोष्टींसाठी प्रयत्नशील आहोत. त्याप्रमाणे आपण सूचनाही दिलेल्या आहेत. त्यामुळे घाबरून जायला नको, पण आपल्या ज्या काही प्रोटोकॉल्स आहेत त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता जसं आपण बघतोय की डोळ्याच्या मार्फत, अश्रूंच्या मार्फत तिथे सर्क्युलेशन मध्ये, पण त्याच्यामध्ये आपल्याला अगोदरच आपण बघितलेलं आहे की डोळ्यांना जर समजायचा स्पर्श झाला तर डोळे येण्यासारखी याच्यामध्ये लक्षणं दिसतात. डोळ्यांची सूज एकदम आपल्याला त्या ठिकाणी दिसू शकते. जसं मागच्या वेळी म्युकर मायकोसिस हा खूप मोठ्या प्रमाणात एक कोरोनाच्या बरोबर राहिलेला त्रास होता, तसं आता याच्या पुढे डोळ्यांचं आणि पोटाचं या 2 ठिकाणी त्याचा हल्ला होण्याची शक्यता आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला काळजी घेताना चेहऱ्यावरती मास्क, हात धुणं, वाफ घेणं आणि त्याचबरोबर पचनाच्या सुद्धा दृष्टीने बाहेरचे पदार्थ आणि या सगळ्या गोष्टी टाळणं, कारण आता सण येत आहेत त्यामुळे खाण्यापिण्यावरती कदाचित थोडेसे लोक आणि निर्बंध थोडे सैल केल्यामुळे लोक जास्त प्रमाणात बाहेर खाण्यापिण्याकडे कल असेल तर त्याच्यावरती अजूनही नियंत्रण ठेवायला पाहिजे. पावसाळी विकारही भरपूर प्रमाणात बाहेर दिसत आहेत. त्यामुळे डॉक्टरांना आणि ओव्हरऑलच सगळ्या सुरक्षा यंत्रणा ज्या आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आहेत त्यांच्यावरती ताण येऊ नये यासाठी जनतेने स्वतःहून स्वतःची आणि आपल्या समाजाची काळजी घेण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे असं मला वाटतं. निश्चितच. डॉक्टर उदय कुलकर्णी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की डेल्टा प्लस व्हेरियंटचे रुग्ण वेगानं वाढताना दिसत आहेत आणि या संदर्भातली माहिती आता आपल्याला डॉक्टर उदय यांनी दिली. आणि त्याच संदर्भात एका अहवालातून स्पष्ट झालंय की कोरोना अश्रूंद्वारे देखील पसरू शकतो. त्याच्यामुळे हाताच्या स्वच्छतेबरोबरच डोळ्यांची स्वच्छता आणि त्याचबरोबर आहारातले बदल आणि स्वच्छता किती महत्त्वाची आहे याविषयी आता डॉक्टर बोलत होते. एका ब्रेकनंतर इतरही बातम्यांचा पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर आपण बोलणार आहोत हैदराबादच्या जलयोद्धा कल्पना रमेश यांच्याबद्दल, कारण हैदराबादमधल्या विहीर या वास्तुकलेचा अद्भुत आणि ऐतिहासिक वारसा तर आहेतच, आणि कल्पना यांच्यासारख्या जलयोद्धा केवळ त्यांना या विहिरी पुनरुज्जीवित करत नाहीत, तर त्याचबरोबर भूगर्भातली पाण्याची पातळी त्याबरोबर कशी वाढवता येईल यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. असं झालं नसतं तर कदाचित हा ऐतिहासिक वारसा केवळ कथांपर्यंतच मर्यादित राहिला असता. जसजशा विहिरी शहरी कचऱ्याच्या साम्राज्यातून मुक्त होत आहेत त्यांच्या भूगर्भातली पाणी पातळी त्या वाढवण्यासाठी आणि पाण्याचा साठा करण्यासाठी पुन्हा एकदा त्या तयार होत आहेत. I'm here today at the Bansilal Stepwell, and you can see water right behind me. There is water that we found in this well. Earlier was a huge garbage dump. Cities were built around traditional water systems to give water to communities. It provided water to communities. It provided a socio-cultural space for people that lived around the wells. Today we've lost this language. If we can restore these stepwells and bring back water like these, the groundwater here can improve and the communities around can enjoy this groundwater for a long time and make it sustainable for themselves. We really need to step up, create a lot of awareness and bring communities in for change, connecting people to water, because urban stories are not really connected with the water stories. While doing well restorations, I realized that these are great collection points for rainwater.
And when I saw the success story of 2-3 wells we restored, I started taking it on me to restore the heritage step wells in our city. We have been very, very dependent on the pipe supply, the tankers, and on bore wells. So I wish to bring back the context. We need to reconnect people to the well. It's not just water and improving groundwater, but it is also showcasing respect to water. स्वच्छता और पानी 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 हमको बचानी है ये जिंदगानी। आणि देशभरातल्या अशाच सगळ्या जलयोद्ध्यांच्या कहाण्या आम्ही तुमच्यापर्यंत मिशन पाणीच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहोत. या बुलेटिनमध्ये या बातमीनंतर इथेच थांबतोय. एक महत्त्वाचं आवाहन, नाक आणि तोंड पूर्णपणे कव्हर होईल अशा रीतीनं मास्कचा वापर करा आणि सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या बातमीपत्र तर तुम्ही बघताच, आमच्या YouTube चॅनलला देखील भेट द्यायला विसरू नका. पहा फक्त News18 लोकमत.